एकतेने एका भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाप्रमाणे खापा मांगली या परिसरामध्ये मुळेजी यांच्या निवासस्थानी मासिक 9वे हवन कार्य पार पडले आणि त्या निमित्ताने एका परमेश्वराच्या सत्संगाची ही चर्चा बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. या दुःखी मानवाला दुःखातून मुक्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. बाबाला वेळोवेळी साथ देणारी त्यागमय जीवन जगणारी उर्वरित आयुष्य बाबाला देणारी सर्वांची लाडकी आई वाराणसी आई उपस्थित आईला सुद्धा माझा प्रणाम. तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक आणि आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष माझे मोठे भाऊ रमेशजी नखाते यांना सुद्धा माझा नमस्कार. वेळे अभावी सर्व मंडळाचे मार्गदर्शक मंडळाचे कार्यकर्ता मंडळाच्या शाखे अंतर्गत अध्यक्ष सर्व बाबाचे सेवक सेविका बालबालिका सर्वांना माझ्या हृदयातून हार्दिक नमस्कार. आजच्या चर्चा बैठकीचे संचालक दादा यांना सुद्धा माझा नमस्कार. ही भगवत कार्याची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियम आणि सेवकांना आलेला अनुभव या विषयावर होत आहे. आतापर्यंत बरेचसे मार्गाच्या प्रती अनुभवाच्या प्रती दुःखाच्या प्रती अंधश्रद्धेच्या प्रती प्रत्येक बाबाच्या सेवकांनी सुंदर सुंदर मार्गदर्शन केले आणि ते मी या ठिकाणी शिकवण्यासाठी नाही आलो, मी पण शिकण्यासाठीच आलो आणि बरेचसे मला शिकायला भेटलं. हा सूर्य निघाला नसता तर प्रकाश दिसला नसता, नदी नाले वाहले नसते तर समुद्र भरला नसता, अरे महान त्यागी बाबा जुमदेवजी जन्म आले नसते तर हा मानव धर्म भेटला नसता. आपल्याला मानव धर्म कसा भेटला? चंदनापरी ते झिजले इमान बाबाने जागवले, मानव धर्मासाठी बाबानं रक्ताचे पाणी केले. एवढा परिश्रम केला तेव्हाच हा मानव धर्म आपल्याला भेटला. परंतु आज या मार्गावर कितीतरी सर्वात आपण दुःखी कष्टी सेवक आलो आहोत आणि बाबाने सर्वांचे दुःख दूर केले आहे. मी पण खूप दुःखी होतो, मी पण खूप दुःखी होतो आणि दुःख दूर करण्यासाठी वनवन हिंडत होतो आणि ही महान कृपा बाबाची लाभली आणि माझे पण दुःख दूर झाले. तुम्हाला सर्वाला माहित आहे मार्ग कसा आहे. मार्ग म्हणजे रस्ता, मार्ग म्हणजे रस्ता आणि हा मानव धर्म आहे. मानव धर्म 4 तत्व जे आहेत, हा मानव धर्म स्वतःच्या कर्मावर चालतो आणि 4 तत्व जे दिले आहेत बाबांना, या तत्वाच्या विचारावर मानव धर्म चालतो आणि त्या धर्मामध्ये राहून बाबाच्या विचारावर चालायचं आहे. बाबाचा 2ऱ्या नंबरचा सेवक बाजीरावजी माटे. आता मगाशी बोलता बोलता बहुतेक मते साहेबांनी का कोणतरी किंवा काही गोष्टी इथं बोलण्यात आल्या की काही गोष्टी खरोखरच्या किताबीत नाहीच लिहिल्या आहेत. 2ऱ्या नंबरचा सेवक बाजीरावजी माटे. आज त्या परिवारावर बाबाचे विचार नसतील का? आहेत, होते. परंतु बुद्धीचा विधाता भगवान आहे. बुद्धीचा विधाता तो भगवान आहे.
आणि प्रत्येक मार्गदर्शनात आपण ऐकतो की पती आणि पत्नी हे रथाचे दोन चाक आहात. बाबाच्या निदर्शनात आल्यानंतर जेव्हा नियमावली तयार झाली त्यावेळेस प्रार्थनेमध्ये जे 5 नियम दिले आहेत त्या 5 नियमापैकी जो तिसरा नियम आहे, स्त्रियांनी पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये, ही नियमावली त्यावेळेस नव्हती. त्यावेळेस ही घटना घडली आणि ते बाबाच्या निदर्शनात आली म्हणून बाबानं ते वड त्या ठिकाणी लिहिण्यासाठी सांगितलं आणि ते लिहिण्यात आली. बाजीरावजी मातेच्या घरचे हकीकत कशी आहे? या पत्नीनं दुःख दिले आपल्या पती देवाला, समाधानी नाही मिळणार तिला, जीवन तिचा अधोगती गेला. 2 नंबरचा सेवक बाजीराव माटे. पती समजावे नाना परी आपल्या पत्नीला, काही केल्या ते बाई ऐकेना तोडे पतीच्या शब्दाला. नाही ऐकली त्यांची पत्नी बाजीरावजी मातेची. डोक्यावर मातीचा तेल उघडला, हातात माचीस घेतली आणि बाबाच्या समोर भगवंताच्या समोर बसली आणि डब्बीच्या काड्या उघडू लागली. बाबांनी भगवत गुणाचे 3 शब्द दिले आहेत आणि ते सत्य, मर्यादा, प्रेमाचे आहेत. परंतु बाईला नाही समजलं. बाईने पहिली काडी उघडली, ही काडी विजली, दुसरी उघडली तेही विजली, तिसरी उघडली तेही विजली आणि जेव्हा 4थी काडी उघडली त्याच वेळेस ते बाजीराव माटेची पत्नी जळून मेली. म्हणून विचार करायचा आहे. आणि बाबाने नंतर ते वड त्या प्रार्थनेत लिहिली. म्हणून वेळ जास्त नाही आहे, मी थोडक्यातच बोलणार आहोत. या पत्नीनं दुःख दिले आपल्या पती देवाला, समाधानी नाही मिळणार तिला, जीवन तिचा अधोगती गेला. पती समजावे नाना परी आपल्या पत्नीला, काही केल्या ते बाई ऐकेना तोडे पतीच्या शब्दाला. 3 काळी विजली मर्यादा तुटली, पेटली 4थ्या काळीला ही सावित्राबाई, पेटली 4थ्या काळीला. या पत्नीनं दुःख दिले आपल्या पती देवाला. मग कसा वागायचा आहे? शब्द पती देवाचे पालन करावे. बाबाने लिहून दिला आहे, पती हा परमेश्वर आहे. शब्द पती देवाचे पालन करावे, पती वाचून या देव नाही, तुम्ही लक्षात ठेवावे, तुम्ही लक्षात ठेवावे. कारण अरे भक्ती करत असे ती कोणत्याही देवाची, न समाधानी देणार नाही ते मूर्ती पाषाणाची. आपल्या पती देवासव प्रेमान राहावे, पती वाचून या देव नाही, तुम्ही लक्षात ठेवावे, तुम्ही लक्षात ठेवावे. कारण
ही मर्यादेशील शिकवण बाबाची आहे आणि मर्यादा तुटल्यानंतर काही बी घडू शकतो. खात पवनी गावला बेनूबाईचा नवरा रामलालजी मुटकुरे अजून बी नाही आला. बाबाच्या भवनातून गेला अजून बी नाही आला घरी. वर्ष 22 ते 23 वर्ष झाले. बाई म्हणे मा डोळ्यानं दिसूच नको म्हणे बाबाच्या भवनात 15 नोव्हेंबरच्या दिवशी. बेनूबाई म्हणे रामलाल भाऊ मुटकुरेला. त्या दिवशी बाबाच्या भवनातून रामलाल भाऊ मुटकुरे गेला अजून बी घरी नाही आला. म्हणून माझ्या आई बहिणींना शब्द सांभाळून बोला. शंकर भाऊ हेटावून सांगितलं शब्द येई भगवान आहे अरे शब्द येई सैतान आहे. म्हणून शब्द सांभाळून बोला. बाबाने त्या नियमावलीवर मार्गदर्शिका नाव त्यासाठी लिहून दिला. म्हणून विचार करून बोला. सुखी केले बाबान सर्वच दुःखी होतो. सुखी केले बाबान दुखी जीवनाला. जुमदेव बाबा माझा कसा दुखी झाला. काय कारण होता? 15 वर्षाचा औष माझ्या आईने दिला. अरे काल आईची पुण्यस्थिती कालची 1 जुलैला जन्म झाला. 1 जुलै 1926 ला आईचा जन्म झाला आणि 31 जुलै 1990 ला आईचा मृत्यू झाला. कालचा आईचा पुण्यस्थितीचा दिवस होता. हो सुखी केले बाबान दुखी जीवनाला. जुमदेव बाबा माझा कसा दुखी झाला. जुमदेव बाबा माझा कसा दुखी झाला. माझ्या बाबा जुमदेवजीन केले तरी काय अशी कोणती चूक झाली कटून गेला पाय. अशी कोणती चूक झाली कटून गेला पाय. नाही सांगतले दुःख नाही सांगितले. कधी बाबांना दुःख नाही सांगितले आपल्याला. आपण बाबाला आपले दुःख सांगितले पण बाबांना आपल्याला दुःख नाही सांगितले. दुःख नाही सांगितले कोण्याही सेवकाला. जुमदेव बाबा माझा कसा दुखी झाला. कारण आताच माझ्या मोठ्या भावानं सांगितलं स्वतःच्या स्वार्थासाठी चुला अलग मांडल्या आणि बाबाचे विचार सोडून दिले. कशासाठी सोडले? सेवक बाबाचे तुम्ही आम्ही सर्व बाबाचे सेवक आहो. मग कशासाठी? सेवक बाबाचे तुम्ही आम्ही रण मैदानी लढतो कसे. बाबा जुमदेवजी असून या जगी काही भेव नाही का माझ्या बाबाचा? काय करत आहोत तो पाहत आहे. आज बाबा आहे म्हणून सर्वांचे दुःख दूर होतात. हे विसरून जा तुम्ही की बाबा 96 निघून गेले. नाही, बाबा आहे. एक दिवस प्रत्येकाचा हिशोब घेणार आहे. सेवक बाबाचे तुम्ही आम्ही रण मैदानी लढतो कसे. बाबा जुमदेवजी असून या जगी महायुद्ध ते घडतो कसे. सही इंसान का नहीं है ठिकाना. देखो जी भाई कैसा आया है जमाना. झूठ का सच होता है. सब झूठ है लेकिन वो सच होता है. झूठ का सच होता है. अरे सही इंसान उस वक्त में रोता है. झूठ का सच होता है. अरे हो रहा है रे भाऊ. झूठ का सच होता है फिर भी इंसान रोता है.
मेरे बाबा हम इस दुनिया में कैसे जिएंगे। सही इंसान को नहीं पहचान सकते, अरे झूठों के संगत में रहना ये बुरी बात है, नहीं क्या? म्हणून बाबा सांगून गेले सर्व सेवकाले, मला एकट्याला नाही, बाबा सांगून गेले सर्व सेवकाले, काही सेवक मनमानी करते, कशासाठी? न पैशासाठी, अहो या खुर्चीसाठी, या खुर्चीसाठी मरी मरते, न मानव धर्म बदनाम करते. म्हणून मानव धर्म आहे, मानवासारखे वागा. बाबाने माणुसकी शिकवली, हैवानकी नाही शिकवली. अरे काय, पत्थर देखो कुछ ना मिले, किताब पढ़ने से मिले ज्ञान. पत्थर में देखो कुछ ना मिले, किताब पढ़ने से मिले ज्ञान. मंदिर जाके पूजा करो तो पंडित क्यों मांगता है दाम. किती दिले माझ्या बाबाला पैसे तुम्ही? 1 रुपया नहीं. तुम गुरु नहीं कहते, हम तो गुरु नहीं कहते, कहते हैं हम बाबा. बरेचसे लोक म्हणतात म्हणता की बाबा जोंगदेवजी आमचे गुरु. हम गुरु नहीं कहते, हम गुरु नहीं कहते, कहते हैं बाबा. अरे एक टिकली हमसे नहीं लिया, कैसी है तोबा तोबा. 1 रुपया नहीं लिया मेरे बाबा ने. म्हणून बाबाने आम्हाला शिकवलं आणि काहीच आमच्या जवळून नाही घेतलं. मार्ग फुकाचा मिळला म्हणून, मार्ग फुकाचा मिळला म्हणून, मनमानी तू करू नको. पैसे देवा लागले असते ना तर मग इज्जत केली असती या धर्माची. अरे 5 दिवसात सळणारे भेदरे जर विकत आणत असाल तर फ्रीज मध्ये ठेवता. आणि एवढी मोठी महान कृपा बाबानं दिली, हिला कुठं ठेवली? देहाच्या तिजोरीत जपून या ठेवा. 4 तत्वाचा तेथे कुलूप लावा. 3 शब्दाची किल्ली आय महान. कोणत्या तिजोरीत ठेवायची ही कृपा ते समजलं पाहिजे, आणि तेच आपल्याला कळलं नाही. म्हणून आज ही वेळ आपल्यावर आली आहे. आता ढोलवारे मला मार्गदर्शक साहेबांनी सांगितलं नाही का की आज या खापा गावामध्ये जे मार्गदर्शक होते खोबरा गुळेजी, त्यांचा मार्गदर्शक खोपगावचा शेंडेजी, काय नाव होतं भाऊ त्याचं नाव? तुला आता घेतलं होतं, तुकाराम बाबाजी शेंडे. खोब्रागडेजीचा मार्गदर्शक तो. पण त्यागाचा हवन केला तर शेंडेजीला माहित नाही केलं, माहित नाही केलं. बाबा आले, तुझा मार्गदर्शक कुठे आहे? नाही बाबा मी त्यांना नाही सांगितलं. बहुत चूक झाली म्हणे, बहुत चूक केली तुला भगवान माफ करणार नाही आणि तुझ्या बाबा तुझ्या घरी जेवण करणार नाही. या तुमसर मधलीच गोष्ट आहे. बाबा येथून गेले, भंडारबोडी गावामध्ये गोपीचंदजी तुपटच्या घरी बाबांनी जेवण केला, ही सत्य गोष्ट आहे. म्हणून मार्गदर्शकाला बाबांनी खूप पद दिला आहे, मान दिला आहे. पण आता ते सेवक मार्गदर्शकाला आला असन न गेला असन, पण मार्गदर्शक बी तसा पाहिजे दादा.
मार्गदर्शक या मार्गाचा मानव धर्माचा मार्गदर्शक कसा पाहिजे. वेळ झाली तर उभा झाला. या मार्गाचा मार्गदर्शक बुद्धिवान विद्वान चारित्र्यवान पाहिजे. असा मार्गदर्शक पाहिजे. म्हणून सेवक आहो मी बाबाचा, मी मार्गदर्शकाचा नाही. सेवक आहो मी बाबाचा, कार्य मंडळाचे करीन. अरे जो मंडळाचे कार्य करणार नाही तो सेवक बाबाचा नाही. तो नाही ना. जी मर गए इसी मार्ग पर, भोपगावी बाबा बोलले, मर गए इसी मार्ग पर हमने दिया. काय दिलं बाबांनी. बाबा काय हमने दिया. काय दिलं बाबांनी. बाबांनी आपल्याला काय दिलं. 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम दिले. आणि या मार्गावर मरावं लागेल म्हणे बाबा. मर गए इसी मार्ग पर हमने दिया तो तुम तो बता. अरे ऐसा तीर तो मारा बाबा ने, उनका वार तो सैना जाय. 5 एप्रिल 1978 ला 5 एप्रिल 1978 ला मोगर कशा तलावात डोंगा नाही डुबला. काहून नाही डुबला. येथे सत्यता होती. कोणात होती. म्हणून बाबा बोलून गेले. म्हणून विचार करा. 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे पालन करा. मी पण करण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही भी करा. बाबांनी आपल्याला 4 तत्व दिले आहेत. 4 तत्व सबसे मान, 3 शब्दों में है भगवान. 5 नियम का पालन करना, नहीं होना बेईमान. बेईमानी 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 नहीं करना बाबा से बेईमानी. एवढेच बोलतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार.